नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण लहान मुलांना प्रचंड आवडणारी चिकट न होणारी भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी खास टिप्स मी इथे दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण लहान मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी त्यांना प्रचंड आवडणारी चिकट न होणारी भेंडी कशी बनवायची। तर सर्वात आधी मार्केटमधून भेंडी आणताना अशा प्रकारची कोवळी भेंडी आणायची आणि फ्रेश भेंडी आणायची। तर इथे मी मार्केटमधून पावशेर भेंडी आणली। तर मार्केटमधून भेंडी आणल्यानंतर लगेच ती खळखळ पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर सुती कापडामध्ये बांधून ठेवायची। जर तुम्हाला टिफिनसाठी सकाळी भेंडी करायची असेल तर आदल्या दिवशीच ही प्रोसेस करून घ्यायची, किंवा जर तुम्हाला लगेच भेंडी बनवायची असेल तर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर सुती कापडाने भेंडी पुसून घ्यायची। आणि भेंडी स्वच्छ अशी धुतल्यानंतर कोरडी करूनच आपल्याला चिरण्यासाठी घ्यायची, नाहीतर त्यात पाणी राहिल्यामुळे ती जास्त चिकट होते। आणि चिरताना बघा अशा प्रकारे वरची शेंडी काढून टाकायची आणि खालच्या साईडची सुद्धा शेंडी काढून टाकायची आणि अशा प्रकारे बारीक अशी भेंडी चिरून घ्यायची। आणि मी बघा भेंडी कशी चिरते, तर एकदम अशा प्रकारे 3 ते 4 भेंड्या घ्यायच्या आणि एकसाथ सगळ्या कट करून घ्यायच्या। आणि अशा प्रकारे भेंडी चिरत असताना ती किडकी आहे की नाही ते सुद्धा चेक करायचे आणि मगच अशा प्रकारे भेंडी चिरायची। आणि मी नेहमी अशा प्रकारेच भेंडी चिरते, म्हणजे पटकन होते। आणि तुम्ही सुद्धा कोण कोण अशा प्रकारे भेंडी चिरतं ते मला कमेंट करून कळवा। आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण अशा प्रकारे भेंडी चिरत असतील, जर नसतील चिरत तर या पद्धतीने नक्की ट्राय करा, म्हणजे पटकन होईल। तर याच पद्धतीने मी सर्व भेंडी अशा प्रकारे चिरून घेतली। आता ही भेंडीची भाजी करण्यासाठी एक कढई घ्यायची आहे, कढई गॅसवर ठेवायची आणि कढईमध्ये गरम झाल्यानंतर 1 ते 1.5 पळी तेल ओतायचे आणि यामध्ये आपण जी चिरून घेतलेली भेंडी होती ती यामध्ये भाजण्यासाठी टाकायची आहे। तर इथे आपल्याला मोठा गॅस करून ही भेंडी भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती चिकट होणार नाही। पण तुमच्यापैकी काही जणांना असं वाटत असेल आधी भेंडी भाजायची मग त्यानंतर करायची, यामध्ये बराच टाईम जातो, परंतु असं अजिबात नाही आहे। तर आपल्याला इथे मोठा गॅस करून फक्त 5 मिनिटामध्ये ही भेंडी भाजून घ्यायची, जेणेकरून ती चिकट होणार नाही। तर बघा इथे मी मोठा गॅस करून फक्त 5 मिनिटामध्ये ही भेंडी भाजून घेतली, तर अजिबात चिकट झालेली नाही, एकदम मोकळी अशी भेंडी दिसते तुम्हाला। तर आता काय करायचं, भेंडी भाजून झाली की एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये परत 1 पळी तेल ओतायचं। आणि इथे आपण भेंडी भाजलेल्या कढईमध्येच भेंडी बनवतोय, त्यामुळे कढई तर गरम आहे, त्यामुळे तेलसुद्धा पटकन गरम होईल। आता यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे आणि मोहरी तडतडली की इथे आपल्याला मिरचीचे तुकडे टाकायचेत। तर अशा प्रकारे बारीक तुकडे न करता मोठे मोठेच मी इथे मिरचीचे तुकडे केलेत, जेणेकरून ही भेंडीची भाजी लहान मुले खाणार आहेत, त्यामुळे जर बारीक तुकडे केले तर ते तोंडात न जाता आपल्याला मोठे तुकडे केल्यामुळे सहज बाजूला करता येतील, त्यामुळे अशा प्रकारे मोठे तुकडे टाकायचे। आता मिरची तेलामध्ये परतून घेतल्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या या तेलामध्ये टाकूया। आणि लसणाला गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेचच आपल्याला भाजून घेतलेली भेंडी यामध्ये टाकायची। आणि तुम्हाला जर या मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाची भेंडी करायची असेल तर अगोदर भेंडी टाकायची आणि त्यानंतर आपल्याला लाल तिखट मीठ वगैरे टाकायचे। तर इथे मी मिरचीची भेंडी करते, त्यामुळे इथे मी सुरुवातीलाच तेलामध्ये मिरची टाकली आहे। आणि अजून एक गोष्ट, लाल तिखटाच्या भेंडीपेक्षा ही मिरचीची भेंडी एकदम टेस्टी लागते आणि लहान मुले खाणार असल्यामुळे जास्त तिखट पण ही भेंडी होत नाही। आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी सुरुवातीला भेंडी भाजून घेतो त्यावेळी 50% भेंडी तर तिथेच वापरते, त्यामुळे या पद्धतीने भेंडीची भाजी करताना बिलकुल याला जास्त टाईम लागत नाही, अगदी कमी वेळेमध्ये ही भेंडीची भाजी होते। आता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं। तर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं इथे मी अर्धी वाटी, आणि तुम्हाला जर बिना कुटाची भेंडी आवडत असेल तर नाही कूट टाकलं तरीसुद्धा चालेल। आता मीठ आणि कूट या भेंडीच्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि फक्त 5 मिनिट आपल्याला ही भेंडी वाफवून घ्यायची. म्हणजे बघा साधारण 10 मिनिटामध्ये ही भेंडीची भाजी तयार होते. आणि तुम्ही बघू शकताय मेन म्हणजे ही भेंडीची भाजी अजिबात चिकट झालेली नाही आहे, मोकळी सळसळीत ही भेंडीची भाजी झाली आहे. बघा तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की भेंडीची भाजी ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या या शाळेच्या डब्याच्या रेसिपीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.